शहादा येथील सामोसा ग्राउंड मध्ये बेकायदे बांधकाम थांबविण्यासाठी जन आंदोलन। तिचं काम झालेलं आहे त्याचे सुद्धा आम्हाला संपूर्ण 23 तारखेला मीटिंग आहे। 23 तारखेला मीटिंगच्या आधी जे तुम्ही आम्हाला देणार आहेत तरच आम्ही 23 या मीटिंगला काहीतरी बोलू ना तिथे आमच्याकडे काही कागद नाही आम्ही काय बोलणार। शहादा येथील सामोसा ग्राउंड क्रीडा संकुल भागात सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विभागामार्फत सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे यासाठी अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते व शहादेकरांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात जन आंदोलन छेडण्यात आले। 3 तास सुरू असलेले आंदोलन अखेर क्रीडा विभाग व प्रांताधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने मे 23 पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। शहरातील क्रीडा संकुलाजवळील रहिवाशांना तेथे सुरू असलेल्या अवैध गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पुन्हा क्रीडा सुविधा विकसित करण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या जिल्हा क्रीडा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधकाम होत आहे। त्यामुळे या कामाला परिसरातील रहिवाशांकडून विरोध होत आहे। हे बेकायदेशीर काम त्वरित बंद करावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी करूनही काम सुरू असल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर जन आंदोलन करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, लक्ष्मण कदमसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा।